पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो सार्थक, तू काळजी करू नकोस। आय एम ओके। मी कळवत राहीन तुला। ठीक, बाय। वहिनी, वेदांत सरांनी दिलेल्या कामाच्या फाइल्स काढून घेते आणि मग लगेच आपण फॅशन वर्ल्ड। काय झालं वहिनी? अमूल्या, तुला खरंच माहित नाही विक्रांतने असं का केलं? अमूल्या, मला या प्रश्नाचं उत्तर दे। हो वहिनी, मला माहिती होतं तुझ्या लग्नात विक्रांतने ताईला पहिल्यांदा पाहिलं आणि बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला। लग्नात सतत आमच्या अवतीभवती असायचा, ताईच्या मागे मागे करायचा। सुरुवातीला वाटलं ही मस्करी आहे। लग्नात मुलं मुलींच्या मागे मागे करतात आणि नंतर विसरून जातात। तुला आठवतं लग्नात सारिकाने आमच्यावर आरोप केला होता, तेव्हा पण विक्रांतनेच आमची मदत केली होती। त्याने आम्हाला सारिकाचा तो व्हिडिओ पाठवला होता। आम्हाला खरंच त्याचा स्वभाव खूप आवडला। आई आणि अण्णा पण खूप इम्प्रेस झाले होते। आम्हाला वाटलं काही दिवस तो संपर्क ठेवेल आणि नंतर विसरून जाईल, पण नाही, तो खरोखरच प्रेमात पडला होता। ही गोष्ट एवढी सिरियस होईल आम्हाला खरंच वाटलं नव्हतं। काही दिवसांनी विक्रांतने ताईला प्रपोज केलं आणि वहिनी, जेव्हा त्याने प्रेमाची कबुली दिली तेव्हाच ताईने त्याला सांगितलं की माझ्या मनात तुझ्या बाबतीत तशा भावना नाहीयेत आणि लग्नाच्या बाबतीत आई आणि अण्णा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे। पण नाही, विक्रांतच्या मनातून ताई काही जाईना। तिला स्थळ आलं, मुलगा बघायला आला त्या दिवशी विक्रांत सुद्धा घरी आला। म्हणजे सारिकाने त्याला मुद्दाम घरी बोलून घेतली। ती वेडी झालीये विक्रांतच्या प्रेमात। तिने खूप प्रयत्न केला वहिनी विक्रांतच्या मनातून ताईला बाहेर काढण्याचा। आम्हाला वाईट साईड बोलली, आमचा अपमान केला, आम्हाला हिणवलं सुद्धा, पण तरीही विक्रांतने कुणाचंच नाही ऐकलं। साखरपुड्याचा दिवस आला, विक्रांतच्या ताईला फोनवर फोन सुरू झाले। आम्ही दोघेही वहिनी खूप टेन्शन मध्ये आलो। विक्रांत तिला भेटायला आला। ताईने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तिचं काहीच ऐकायला तयार नव्हता। आणि मग त्यानंतर तूच सांग वहिनी, यात आमचं काय चुकलं ग? आम्ही ही गोष्ट बाहेर सांगणार तरी कशी? आणि सांगून सांगून काय सांगणार होतो आम्ही की विक्रांतने एवढं मोठं पाऊल उचललं आणि आम्ही दोघे घाबरलो। वहिनी, अगं जेव्हापासून आम्हाला ही बातमी कळली तेव्हापासून आम्ही दिवस रात्र त्याच्याबद्दल विचार करतो, सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी प्रार्थना करतो। फक्त एवढंच की ही गोष्ट आम्ही कोणाला सांगू नाही शकलो। खरं तर माझंच चुकलं। विक्रांत, तो माझ्याशी याविषयी बोलला होता, पण एवढं
वहिनी अगं शांत. अमूल्या, एरवी एवढा बडबड मस्ती करणारा विक्रांत एकदम शांत झाला ग. आणि तेव्हाच आम्हाला शंका आली, पण त्याला दादाची भीती वाटत होती. त्याची हिंमतच होईना अगं. आणि आता मला कळत नाहीये दादाशी कसं बोलायचं. अमूल्या, तो खूप जास्त चिडलाय त्या मुलीवर. आणि जेव्हा त्याला कळेल ना की ती मुलगी तुझी बहीण आहे, तेव्हा खूप मोठा भडका उडणार आहे. या बाबतीत तो खूप वेगळा आहे ग. प्रेम ही भावनाच तो मानत नाही. प्रेम या संकल्पनेवरच विश्वास नाहीये त्याचा. अगं पण वहिनी, कधीतरी ही गोष्ट बाहेर येणारच. वेदांत ही गोष्ट शोधून काढ, पण तू त्याला प्लीज सांग खरं काय ते. मी तुला खरंच सांगते, ताईने विक्रांतला फसवलेलं नाहीये. हे एकतर्फी प्रेम. ती खरंच खूप साधी आहे, खूप भोळी आहे. ती कधी कोणाला दुखवूच शकत नाही. अमूल्या, दादा या सगळ्या बाबतीत जास्त खोलात गेला नाही तरच ठीक आहे. नाहीतर It's good. डॉक्टर तुंपलवारांचं घर आहे. नाही, काहीतरी चुकतंय. हा बोल. हॅलो मुले, अगं वेदांताला इकडे. मला असं वाटतंय की तू आपल्याच घरी येतोय. मला खूप भीती वाटते अमूल्या. वेदांत आपल्या घराबाहेर? हे बघ तू, म्हणजे ताई तो घराबाहेरच आहे ना, तू घाबरू नको. आणि आज जरी आलं तरी टेन्शन घेऊ नकोस. मी निघते लगेचच. हा, आणि हो हे बघ, त्याचा फोन आला तर उचलू नकोस. अगं पण अण्णा घरीच आहेत. मी निघते लगेच, आल्यावर बोल. बर ठीक आहे, ये तू लवकर. कोण समजतो हा स्वतःला? मला विक्रांतला भेटू दिलं नाही. विक्रांत माझा आहे, फक्त आणि फक्त माझा आहे.
त्याला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही. वेदांत वानखडे सुद्धा नाही. मी एवढं जीवापाड प्रेम करतेय तुझ्यावर, पण तू त्या फालतू मुलीसाठी सुसाईड करतोयस. सिरियसली. माझा फोन कट करतोय. का गुंतलाय तिच्यात एवढा? मला कळत नाही काय तिच्यात एवढं. मी तिच्यापेक्षा सुंदर आहे, श्रीमंत आहे, पण तरीही तिच्यासाठी जीव द्यायचा प्रयत्न केला त्याने. कोण आहे कोण एक काकूबाई? नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. विक्रांतच्या मनातून आरतीला काढायलाच हवं. आरती, तुझ्या लग्नात तिला पहिल्यांदा पाहिलं आणि बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो. आणि मी लग्न करीन तर फक्त आरतीशीच. कॉफी तुला आवडते ना, एकदम तशीच केली. कॉफी आत्ता? हो, म्हणजे तू विचार करत असताना तुला कॉफी लागते, मला माहितीये. ठीक आहे, तू एवढी आणलीयस तर घेते. नाही, कसं आहे, भाऊ जीव द्यायला निघाला तर बहिणीला काळजी वाटणारच ना. खरंच सांगतेय, माझ्या भावाच्या बाबतीत जर असं कोणी केलं असतं ना, तर त्या मुलीचं तर मी. वहिनी, हे बघ, मला माहिती आहे तू खूप काळजीत आहेस. मी समजू शकते, नवरा आपल्या आयुष्यात नंतर येतो, पण भावाचं आणि बहिणीचं नातं खूप घट्ट असतं. मी समजू शकते ना, म्हणजे आता माझं आणि दादाचंच बघ ना. वहिनी, हे बघ, तू धड जेवत नाहीयेस, कॉफी पण मागत नाहीयेस, आणि ना हे मला फील झालं, म्हणून तर मी कॉफी घेऊन आले ना तुझ्यासाठी. वहिनी, तुझ्या भावाला ज्या मुलीने त्रास दिलाय ना, त्या मुलीला मी अजिबात सोडणार नाही. मी आता ठरवलंय, काहीही झालं तरी मी विक्रांतच्याच बाजूने उभी राहणार. त्याची काही गरज नाही. म्हणजे वेदांत दादा आहे ना, तो करेल सगळं सॉल्व. आणि तसंही विक्रांत आता घरी आलाय, होईल 2 दिवसात बरा. अगं, पण विक्रांत किती साधा भोळा आहे ग. पण ती आरती, हे बघ,
मला माहितीये ती आरती कशी मुलगी आहे. हे बघ, विक्रांतच्या मनात ना होप्स तिनेच क्रिएट केले होते अगं. तिने असं दाखवलं की ती विक्रांतच्या प्रेमात पडलीये, म्हणून तर बिचारा विक्रांत वाहवत गेला ना. खरंच सांगते मी, ती चांगली मुलगी नाहीये. नो नो नो, प्लीज ट्रस्ट मी. ती आणि तिची बहीण, माय गॉड. बहिणी, मला एक कळत नाहीये, तू त्या अमूल्याला तुझ्या कंपनीत कसा जॉब दिलास अगं? नाही म्हणजे त्यांची लायकी तरी आहे का आपल्या कंपनीत काम करण्याची? एक नंबरच्या फ्रॉड आणि चीटर आहेत त्या. हो, नाही म्हणजे मनात एक, तोंडावर एक, विचारू नकोस. मला माहिती आहे ना, मी ओळखते लहानपणापासून अगं. ताई, अमूल्य, किती वेळ? ते सगळं जाऊ दे. फोन काही आला होता का त्याचा? नाही, वेदांत, विक्रांत कुणाचाच नाही? कोणाचाच फोन नाही आला, पण बराच वेळ झाला वेदांत तिकडेच घुटमळतोय. हो, आता मी येताना बघितलं त्याला, पण त्याला चुकवून आले मी. म्हटलं आधी तुझ्याशी बोलू. काय करायचं अमूल्य? अगं ठीक आहे ना, आपण कशाला स्वतःहून दाखवायचं की आपण त्याला पाहिलंय? जरा वेळ थांबेल, वैतागेल आणि मग जाईल तो. त्याचाच फोन आहे. आणि इकडे नाही नाही, नको, आपण फोनच नको उचलूया. थोडा वेळ थांबेल आणि जाईल तो निघून. ताई, अगं कधीतरी आपल्याला सामोरं जावंच लागेल ना. दे इकडे. हॅलो. हॅलो. हा, बोला. मला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय तुमच्याशी. का? महत्वाचं काम आहे. हो, पण तुम्ही कोण बोलताय? सी, ते महत्वाचं नाहीये, मला तुम्हाला भेटायचंय. हो, पण मला तुमची ओळख नसताना मी तुम्हाला कसं भेटू शकते? भेटल्यावर ओळख पटेल. ठीक आहे, मग उद्या भेटूयात. उद्या नाही, आज, आता. इतक्या उशिरा? हे बघा, मला माझ्या आई बाबांना विचारावं लागेल. ते तुमचं तुम्ही काही करा. मग मी त्यांना सोबत घेऊन आले तर चालेल का तुम्हाला? कोणालाही घेऊन या आणि या फालतू गोष्टी बंद करा आणि या भेटायला. मी तुमच्या घराजवळच उभा आहे. घराजवळ? तुम्हाला माझ्या घराचा पत्ता कसा मिळाला? तुमच्या घराचं नाव निसर्ग आहे, तुम्ही अजनीमध्ये राहता, तुमचा छोटासा बंगला आहे आणि आता जर तुम्ही बाहेर आलात तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. घराजवळ भेटायचं? अहो नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? नाही, प्लीज तुम्ही ऐका माझं. बरं ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं ना, मग मीच येतो. काय ना, मला महत्वाचं बोलायचं आहे, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्हीच येतो. नाही नाही नाही, मी येते तुम्हाला भेटायला. येते मी. या लवकर. आणि मी काही तुम्हाला त्रास देणार नाही. ठीक आहे, मी आलेच तुम्हाला भेटायला. हे बघ, आई आणि अण्णांना काही सांगू नको. कोणी काही विचारलं तर प्लीज हँडल कर. मी आले त्याला भेटून. नाही नको, मी जाते त्याला भेटायला. आणि असंही त्याला मला भेटायचंय. ताई, अगं तुला माहित नाही तो कसा आहे. तो तुझ्यावर वचकन ओरडला ना तर तू रडत बसशील आणि त्याला आयतं कोलीत मिळेल. हे बघ, मी जाते आणि बोलून येते. मग आपण एक काम करूया,
आपण दोघेही जाऊया. आधीच तुमची सारखी भांडणं होत असतात. ताई, हे बघ, मी त्याच्याशी व्यवस्थित बोलून येते. डोंट वरी. अगं पण मी आहे ना. दोघींचाही फोन्स नेते. ठीक आहे. आलेच.